तेच क्रिकेटचे रंग बघता बघता बदलतात याचा पुन्हा एकदा प्रत्यय मला ओव्हल मैदानावरती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅचचा पहिला दिवस कव्हर करताना आलेला आहे। थोडंसं ढगाळ वातावरण होतं, विकेट ताजं होतं। रोहित शर्मानी नाणेफेकसुद्धा जिंकली होती। आपल्या बॉलर्सना प्रथम बॉलिंग करायची एक मस्त संधी दिलेली होती, त्याचा थोडा फायदा भारतीय बॉलर्सनी उचललेला होता। त्याचं कारण असं आहे की डेव्हिड वॉर्नर, ख्वाजा आणि लबुशेन या तिघांना आऊट काढलेलं होतं। स्कोअर होता 3 आऊट 76। एक वाटलं होतं की आता भारतीय संघाला यशाचा रस्ता सापडलाय, काही ना काहीतरी आपले बॉलर्स नक्की करून दाखवतील। परंतु त्याच्यानंतर ट्रॅव्हिस हेड मैदानामध्ये बॅटिंगला आला। अत्यंत गुणवान खेळाडू, सेंचुरी केली म्हणून मी म्हणत नाही, अत्यंत गुणवान खेळाडू आणि बिझी बॅट्समन असं मी त्याचं वर्णन करेन। कारण हा जेव्हा विकेटवरती येतो तेव्हा नुसता खेळत नाही, तो धावा काढण्याचा सतत प्रयत्न करतो, बिंदास बेधडक फटके मारतो आणि तेच आज त्यांनी दडपणाखाली करून दाखवलं। स्मिथनी त्याला साथ दिली, अत्यंत सावध खेळ करून आणि नंतर एक धीर गंभीर खेळी उभारून या दोघांनी मिळून अक्षरशः भारतीय संघांच्या आशावरती बादलीभर पाणी ओतलेलं आहे। याचं कारण असं आहे की दोघांनी पळून धावा काढण्याचंही तंत्र शोधलं, मोठ्या मैदानावरती गॅप शोधण्याचंही तंत्र शोधून काढलं आणि त्याचबरोबर खराब चेंडूवरती चौकारही मारले। मला असं वाटतं भारतीय बॉलर्सच्या योजनांमध्येही थोडीशी कमतरता दिसली। ट्रॅव्हिस हेड हा फ्रंट फूट बॅकफूटला खेळताना अजिबात बिचकत नव्हता, थोडासा तो बिचकत होता आणि ते म्हणजे बरगड्यांमध्ये बॉल टाकल्यानंतर बाउन्सरला थोडासा दचकत होता। त्याचा वापर भारतीय बॉलर्सनी खूप उशिरा केला आणि तोपर्यंत ट्रॅव्हिस हेड स्थिरावलेला होता। उजव्या बाजूला शॉर्ट बॉल टाकला तर तो स्लिपच्या वरती मारत होता, शॉर्ट टाकला तर बॅकफुटेड कव्हर ड्राईव्ह मारत होता आणि त्याचबरोबर त्यांनी सगळ्या बॉलर्सना सतत या विचारात ठेवलं की आता तो नक्की काय करणार आहे। या सगळ्यामुळे झालं असं की बघता बघता ऑस्ट्रेलियन संघ जो अडचणीत सापडायची शक्यता होती त्याच्यातनं तो आरामात बाहेर आला। स्टीव्ह स्मिथबद्दल मी काय बोलू, हे जे मैदान आहे माझ्या मागचं ओव्हल, हे म्हणजे त्याच्या घरचं अंगण असल्यासारखं आहे। या मैदानावरती तो आऊटच होत नाही, त्याचा ॲव्हरेज 100च्या जवळ आहे असं स्थानिक लोक मला सांगत होते। त्याचा प्रत्यय आज परत आला। झकास बॅटिंग त्यांनी केली, काही खाली राहणाऱ्या चेंडूंवरती तो थोडासा बिचकत होता, बाकीच्या वेळेला त्याला बीट करणं सुद्धा जमलेलं नाही आहे। ऑफस्टम्पची पूर्ण त्याला कल्पना होती, ते बॉल तो बरोबर सोडत होता आणि बाकी बॉलवरती तो मस्त खरपूस फटके मारून धावा वसूल करत होता। या दोघांनी भली मोठी द्विशतकी भागी उभारलेली आहे आणि त्यामुळे आत्ताच्या घडीला तरी पहिल्या दिवशीच्या खेळावरती ऑस्ट्रेलियन टीमचीच मोहर उमटलेली आहे। या दोघांना रोखणं हे भारतीय बॉलर्सना जमलेलं नाही, या भागीदारीला तोडणं त्यांना योग्य वेळी जमलं नाही आणि त्यामुळेच 80 ओव्हर झाल्यानंतर दुसरा नवीन बॉल घेण्यात आलेला आहे। तोच एक थोडीशी आशेचा किरण दाखवतोय, कारण जर का या दुसऱ्या नवीन बॉलवरती शमी आणि सिराजपैकी कुणीतरी काही चमत्कारिक गोलंदाजी दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीला करून दाखवली नाही तर ऑस्ट्रेलियन टीम भला मोठा स्कोअर करण्याकडे दमदार पावलं टाकत आहे, हे अगदी कबूल करावं असं वाटतं। आजच्या दिवशीच्या खेळामध्ये उमेश यादवला सुद्धा मध्ये दुखापत झाली, त्यामुळे भारतीय बॉलर्सना 5 बॉलर्स जे वाटत होते त्याचे 4 झाले। शार्दुल ठाकूरनी त्याची उणी भरून काढण्याचा मनापासून प्रयत्न केला, परंतु हे विकेट असं आहे, ओव्हलचं विकेट मी तुम्हाला प्रिव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं, त्यातल्या त्यात बॅटिंग करायला सोपं विकेट आहे हे आणि त्याचंच आज आपल्याला चित्र बघायला मिळालेलं आहे। भन्नाट बॅटिंग ट्रॅव्हिस हेड आणि स्मिथनी केलेली आहे। विकेट चांगला आहे, याच्यावरती जास्त बॉल स्विंग होत नाही आहे, बाउन्स थोडासा मिळतोय, त्या बाउन्सचा फायदा कोण बॉलर घेऊ शकतो हाच खरा प्रश्न आहे। आत्ताच्या घडीला तरी पहिल्या दिवशी भारतीय संघ किंचित बॅकफुटला गेलेला आहे, कारण ऑस्ट्रेलियन टीमच्या हाती एक चांगला धावफलक लागलेला आहे ट्रॅव्हिस हेड आणि स्मिथच्या भागीदारीमुळे, त्यांच्या सुंदर फलंदाजीमुळे। आजच्या दिवसाचा खेळ बघायला अनिल कुंबळे, सौरव गांगुली, कपिल देव सगळेजण हजर होते। इतकंच नाही तर आदित्य ठाकरेसुद्धा हजर होता मॅच बघायला, त्याच्याबरोबर बाकी बरेच आजीमाजी खेळाडू हे मॅच बघायला तिथं आलेले होते। समालोचकांची म्हणजे कॉमेंटेटर्सची तर अक्षरशः गँग ICC आणि स्टार स्पोर्ट्सनी उभी केलेली आहे आणि त्यामुळे या खेळामध्ये सगळ्यांनाच एक रंग वाटत होता। फक्त हा रंग ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने जास्त गडद वाटत होता, भारताच्या दृष्टीने किंचित फिका वाटत होता असं मी वर्णन करेन।
मला ज्या लक्षात आल्या त्या चुका मी तुम्हाला सांगितल्या, बॉलिंगमधल्या योजनांच्या आहेत आणि त्याचबरोबर कन्सिस्टंटली एका टप्प्यावरती मारा न केल्याचा फटका पडलेला आहे आणि हे विकेटसुद्धा चांगलं आहे. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे? कारण आज मुख्य चर्चेचा विषय हाच होता. मी मुद्दाम तो शेवटच्यासाठी ठेवला आहे. अश्विनला का घेतलं नाही? जर रविचंद्रन अश्विन भारतात जेव्हा मालिका होते तेव्हा तुमचा नंबर 1 बॉलर असतो, तर परदेशात आल्यानंतर तो एकदम निकामी कसा वाटू लागतो? त्याला संधी भारतीय संघ व्यवस्थापन का देत नाही? हा सगळ्यांच्याच मनात प्रश्न आहे. माझ्याही मनात तो प्रश्न आहे. फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ओव्हलचं विकेट बघता अश्विन असता म्हणून खूप काही बदल झाला असता असं मला आत्ता तरी वाटत नाही. कदाचित हे विकेट ड्राय होत गेलं तर सेकंड इनिंगमध्ये त्याचा फायदा झाला असता, कारण जडेजाला सुद्धा म्हणावा तसा बॉल पहिल्या दिवशी वळवता आलेला नाही, जी अपेक्षा पण नव्हती. त्यामुळे अश्विनला न घेतल्याचा परिणाम काय झाला, तुम्हाला काय वाटतं मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.